चला आता कांदे आणायला. आणि आता त्याला बाहेर चल म्हणते, ते विमान पकडून पकडून, पण आता ते जात नाही. उद्या घट बसणार आहे, त्याच्यामुळं सगळं देवघर स्वच्छ करून राहिलेली आहे. आणि सोड सोड ना. चला आज तर पावसाने उसंत घेतली म्हणायचे, कारण आता आहे ना ढग काही दिसत नाही, काळे काळे, आणि मस्तपैकी 8 दिवसानंतर सूर्याचं दर्शन. इतकं मन प्रसन्न वाटत होतं ना, आणि ते ढगातल्या ढगात ना इतकं सुंदर दिसत होतं, म्हणजे त्याचा पूर्ण प्रकाश. आणि आपल्या इकडं पक्ष्यांचा खूप आवाज येतो ना, तर काय येतो आणि आमच्याकडं का असतात? आमच्याकडे एवढे पक्षी का, तर बघा हे पक्ष्यांनी खाऊन बाजूला टाकलेलं आहे आणि संपवती नाही. तर झाडावर भरपूर फ्रूट राहतात, त्यामुळं काय होतात, पक्षी येतात. आता याच्यातले मी ना, मला जेवढे काढता आले तेवढे मी काढले. तर 4 निघाले. चिक्कू अंड्यावाणी दिसतात ते पहा, तिथं आहे, पण माझा हात पुराणा ना, भल्ले भल्ले मोठे मोठे. चला आता एवढे तरी काढले, पुन्हा आहे पण आता सोडला विषय. आणि आता हे चिगळेपर्यंत तर आता इथंच ठेवावं लागणार आहे, आणि नंतर घरात घेऊन जाते. आता वरच्या खोली उघडायची म्हणून नाकाकडनं चावी घेतली आणि वर निघाले, कारण मांजर आणि मांजराचं पिल्लू मी आदल्या दिवशी बाहेर काढलं होतं, कारण मला 8 दिवस त्यांनी झोपून दिलेलं नव्हतं. मी म्हटलं बाहेर जा, आणि मग विचार केला की आता यांना आहे ना ह्या खोलीमध्ये ठेवावा, म्हणून उघडण्यात. म्हणजे ना काय झालं, ही मांजर जशी आली का बाहेर घरात आली का खिडकीतून म्याव म्याव करत निघायचा प्रयत्न करायची, ती पिल्लाला घेऊन त्याच्या मानगोटीवर पकडायची. रात्रभर हे पाड ते पाड, तिला जागा चेंज करायची होती यासाठी. आता सकाळी हे दूध प्यायला आलं होतं, ते रात्रभर इथंच होतं, दूध प्यायला आलं होतं. चला या बा, तुम्हाला जागा करून देते बा, या. आता यांना आहे ना जागा करून देते. आता ही आहे आपली खोली, सगळी शेताचे सामानाचे. आता यांना आहे ना इथून यायला जायला जागा करते, म्हणजे कसं हे पक्क झाले. हे जे आहे हे काढावं लागेल, तर म्हटलं का निघत नाही. याच्यात मांजर जाईन आणि पिल्लू येईन. चलो तुमच्यासाठी जागा केली, या. फक्त दूध प्यायला यायचं खाली, हां, बोंबील खायला, दूध प्यायला. आहे ना, मी फरची धुत होते ना, तर हे जे मांजर आहे ते पिल्लाला सांगत होते, इथं तुला जे फरशीच्या मागं आहे ना जागा आहे, तसं तर ते वरती बंद जातं. पिल्लू पळायला खाली पुन्हा आणावं लागतं, पळायला घरी असं समजेल. कारण आता आहे ना इथं हे जे मांजर होतं ना, म्हणजे मांजराचं आई, ती इथंच राहायची, अशाच पद्धतीने जायची. आता ते बरोबर जाते, मी आता दरवाजा लावून जाते, मला काम आहे. हे ना एका जागी करमत नाही, है ना. मी आई सोड सोड ना. पाऊस तर उघडलाय, पण बाहेर मी बघितलं ना तर अजून खूप ओलसर आहे. त्याच्यामुळं ठरवलं की आता हे माझं कपाटाचं काम राहिलेलं आहे ना आवरायचं, तेवढं एकच राहिलेलं आहे, ते तेवढं करून घेते. मग बाकीचं काय जे भांडे असतील ना, ती भांडी खुंडी म्हणजे डबे वगैरे ते नंतर करता येईल. ट्रायपॉड स्टँडिंग केलं ना, तसं हे पिल्लू तोडून टाक, एकदाचा तोडून टाक, तोडून टाक, तोडून टाक, तोडून. जसे लहान मुलांचे ते दात निघाल्यावर कसे करतात, हे चाव ते चाव, तसं हे चाव चाव करत असतं. हे खरं मागच झालं असतं, पण काय माहिती मध्येच बरेच आमची कामं निघाली होती, मग हे काम बारगळलं, आणि त्याच्यामुळे म्हटलं की आज आहे ना करून घ्या. आणि मी ना जास्त करून आहे ना कंटाळा पण करत होते कपाटावरायचं. आत्ताच आवरलं होतं, खूप काही दिवस नाही झाले, फक्त ते वर खाली कपडे झाले होते एवढं, बाकी सगळं आतमध्ये स्वच्छ होतं. पण तरी किती नाही म्हटलं तर ती धूळ होणारच आहे, धूळ जातीचे. आणि फक्त मला जे
साड्या मी जे काढलेल्या होत्या ना वापरायला, त्या मला व्यवस्थित अशा घड्या घालून ठेवायच्या होत्या त्या बॅगमध्ये, कारण मी त्या बॅगमध्ये सर्व जे ठेवणीतल्या साड्या आहे ना ते ठेवून देते. आणि इकडं कपाटामध्ये उड्या मारल्याचा आवाज येत होता, म्हणून पाहिलं तर पिलू मग त्याला धरलं, तसं बाहेर काढलं. आता इतर वेळेस हुकी येते ना साड्या वगैरे घालायची, तर घातल्या ते तशाच मोकळ्या ठेवून देत असते. त्याच्यामुळं आता आहे ना हे सर्व बॅगमध्ये पुन्हा भरून देते. आणि इतकी बॅग फुल भरली की मला त्याची जी चेन आहे तीसुद्धा लावता येत नव्हती. आणि पुन्हा मनात विचार आला की आपण एक नवीन बॅग घ्या. पण आता बघू. आता हे बघा, साडी घालायची माझी ना 2 पद्धती आहे. अगदी एक साध्या पद्धतीत. आता ही जरीची साडी असेल ना, तर अशा पद्धतीने आपण घडी घातली आणि ब्लाऊज जर त्यामध्ये जरासा ठेवून दिला तर साडी अगदी म्हणजे छान पॉकेटवाणी होते. म्हणजे काय करायचं, 2 घड्या अशा ती व्हिडिओमध्ये दाखवल्या आहे त्या पद्धतीने घालायच्या. आणि तिसरी घडी, ह्या 2 घड्या त्यामध्ये तो वरचा पदर काढायचा आणि त्याच्यामध्ये हे पूर्ण जी घडी घातलेली आहे एका बाजूची ती त्यामध्ये घालायची आणि त्याच्यातच काय करायचं, ब्लाऊज घालायचा. तर असं आपल्याला काय होतं, ऐन वेळेस सापडत नाही ब्लाऊज वगैरे, तर हे असं याच्यामध्ये जर ठेवून दिलं ना तर व्यवस्थित ब्लाऊज राहतं. पण हे जरीचे जे साड्या आहेत ना त्यांच्यासाठी तर उपयुक्त आहे. आणि हे ज्या अशा साड्या असतात सिल्की वगैरे, यांना सिम्पलमध्ये जर अशी घडी घातली तरी काही नाही. जेव्हा कधी मी कपाट आवरायला घेते ना त्यावेळेस ज्यावेळेस साड्यांच्या घड्या घालत असते ना त्यावेळेस साड्यांची घडी ज्या बाजूची आहे ना ती मोडून उलट्या बाजूने घालत असते. म्हणजे काय होतं की आपण ठेवणीतल्या ज्या साड्या आहेत, म्हणजे कधी लग्नासाठी किंवा इतर कार्यक्रमासाठी समारंभासाठी आपण त्यावेळेसच घालतो. मग ती काय होतं की म्हणजे जवळजवळ मग कधी 6 महिने किंवा 8 महिने किंवा वर्षभर किंवा 2 वर्ष अशी ती घडी राहून जाते. त्याच्यामुळं मग ती उलटी जर करून घातली ना तर मग ती अगदी चिरत नाही. असं कपाटावरून फार दिवस नव्हते झाले, फक्त ह्या साड्यांमुळं किंवा ह्या कपड्यांमुळं मला डबल आवरावं लागले. आता फायनली माझं सगळं कपडे वगैरे झालेले आहे आवरून. आणि थोडीफार होती धूळ, म्हणा धूळ कशी जाते मलाही काही कळत नाही. चला, झालं सगळं कपाट आवरून. आणि काही नाही, आता ते जसं पहिलं मी आवरलं ते पुन्हा तसंच झालं, कारण कपडे काढतो, कपडे असंच लगेच ठेवून देतो असं होतं. आता बघते मिशोवरून काही बॅग घेते, नाही तर एक मोठी अशी बॅग घेते. त्याच्यामध्ये जे न वापरायचे कपडे म्हणजे ठेवणीतले कपडे मी त्याच्यामध्ये ठेवून देते, बाकीचे असे मस्तपैकी वर ठेवून देते. बांगड्या तर सगळ्या मी इथं ठेवून दिलेल्या आहे. आणि हे सगळ्या अशा, बाकीचं काय, हे माझे कपडे असे सगळे, साड्या इथं खाली ठेवलेले आहेत, तर कपडे इथं असे. आणि बाकीचं तर काय, बाकीचे इकडचे सगळे असं सगळा पर्सचा विभाग आहे. आणि याच्यामध्ये तर काहीच नाही, असेच रिकामे ठेवलेले आहे, जाताना लगेच घेऊन जायचं असं. तर चला, अशा पद्धतीने आता घेतलं आहे मी कपाटावरून. आता जेवढ्या कपाटात सापडले नाही मी लावून दिलेले आहे. आणि मागच्या वेळेस पण काही जाळले मी. आता घर मस्त सुगंधित होईल. आता ते सगळं आवरता आणि आज रविवार असल्यामुळे केसही धुवायला वेळ लागला. आता वाजले आहे 9:30, म्हणजे 9:45 वाजत आलेली आहे. 1 वाजता काय केलं, तांदूळ आणि उडीदाची डाळ भिजत घातली होती आणि म्हटलं रात्री 8 वाजता दळू. 8 वाजता विसरून गेले. आणि हे मांजरीचं पिल्लू आणि ही मांजरीचं पिल्लू तरी शांत राहतं, पण त्याची आई सारखी बाहेर चल रात्रीच खिडक्यातून हे ते करत बसली. माझ्या लक्षात आलं, अरे आपलं दळायचं राहून गेलं. आणि मग 11 वाजता दळून काढलं. आता ते पीठ किती भिजलंय, आता मस्त फुगलेलं आहे ते. मी असं आहे ना, भाजी आणली ना ती सगळीच्या सगळी खाल्ली, त्याच्यामुळे मी भाज्या ठेवल्याच नाही रविवारचं. मग म्हटलं आता काय करावं, तर ढोसे करावं म्हटलं. आणि इकडे घातले आहे बटाटे. चला, आता हे बटाटे शिजले का काय पाहते आणि लगेच बटाट्याची भाजी करून घेते आणि इकडे ढोसे होऊन जाते. इडलीपेक्षा आहे ना मला हेच परवडतं, ढोसे पटकन होतात. इडलीचा आहे ना इतका राडा असतो ना, बस म्हणजे ते भांडेच खूप पडतात. ते पुरणाचा स्वयंपाक एक वेळेस परवडला. चला, आता कांदे काढून आता चिरून घेते. पण असं झालं कांद्याचा पत्ता झाला, कांदे चाळीमध्ये. आणि ही पाकाशी मोड आली याला.
आता कांदे आणायला. चाळीची चावी घेऊन येते. अक्काच्या घरातून चावी आणली आणि आता कुलूप उघडायला घेते, पण ते उघडतच नाही आहे. कारण इतके दिवस पाऊस झाला होता ना, तर त्याच्यामुळं गंज चढला होता. विचार केला अक्काला हाक मारली तर अक्का मदतीला येईन, पण अक्का फोनमध्ये गर्क होती कारण साचीचा फोन होता. आणि मग कसं तरी ते कुलूप उघडलं आणि आतमध्ये गेली. आणि आता म्हटलं टारलीभरच कांदे घ्यावा का किती घ्यावा, म्हणून आता बसली ती चाळून घेत होती. कारण मला वाटलं की पावसामुळे सडले असतील, पण सडले नव्हते कारण कागद टाकलेला होता. बरेच असे लाल लाल गर्द होते, पण काय झालं आता याचा रंग पण उडालाय. पावसाचं पाणी म्हणा किंवा हवा, पावसाचं पाणी असतं तर सडले असते. की उन्हामुळे कलर गेला की ऊन पडतो ना. बस झाले एवढे. चला आता घेते करून मी स्वयंपाक आणि बाकीची कामं राहिली आहेत ते करून घेते. आणि दुपारी बघते गवत काढायचं. आवळे यायला लागले. आता कुलूप उघडताना जसा त्रास झाला तसा लावताना सुद्धा झाला. लावलं तरी ते उघडायचं आणि बंद केलं तरी उघडायचं. अरे म्हटलं असं काय आहे, लावलं तरी उघडतंय आणि बंद केलं तरी उघडतंय. म्हटलं कुलपाला काय प्रॉब्लेम झाला आहे. कुलूप लावायला गेलं तरी उघडतंय, उघडायला गेलं तरी लागत आहे. काय करावं आता काय करायचं, तसंच ठेवून देते चावी सहित आणि आल्यावर बघला का. राहू असंच ठेवतो. मला काही ते लावता येईना. आवळे पान किती आले असे बारीक बारीक दिसत आहे. अजून येऊ राहिलेली आहे. हे खाली तर खूप पडलेली. हे काय कवळे कवळेच पडले ते पण. चला एवढे बस होती, नंतर आणता येईल. आणि आता हे शिजले पण असते ना, तर मी बटाट्याची भाजी करून घेते. मांजर तशी ना चाप्टरली आहे, त्याला म्याव म्याव करून बोलवती. आणि इकडं हे जे आहेत ना पिल्लू, आणि हे इथंच बसलंय मस्त उशीवर. आता तयारी करता करता 10 वाजलेले आहे आणि इतके बटाटे गरम आहे की काही साल्टं काढता येत नाही आहे. आता काय करते मी, हे थंड व्हायला ठेवते. पहिले धुणे भांडे जी काही पडलेली आहेत ना ती धुवून घेते आणि मग किचनमध्ये येते हे करायला. धुण्यामध्ये आज रविवार असल्यामुळं मला त्या भाजीपाल्याच्या पिशव्या आहे ना त्या खूप पडलेल्या होत्या, त्या मला धुवायच्या होत्या. आणि ते धुवून काढलं तेव्हा कुठंतरी ते हायसं वाटलं, कारण भरपूर होत्या. आणि बाकीचे भांडे कुंडे पण भरपूर पडलेले होते आणि धुणं पण मी आज भरपूर काढलं होतं. म्हटलं पहिलं ते करून घ्या आणि मग पुन्हा किचनमध्ये यावं. तर इकडं करत राहतं. तुला दूध पाहिजे? बर, तुला बटाटा नको? तुला बटाटा दिलता ना. त्याची आई म्याव म्याव करून त्याला बोलवतीये. इथून मागं काय करत होती, बाहेर जाऊ नये म्हणून त्याला ओढून आणायच्या आतमध्ये. आणि आता बाहेर चल म्हणून ओढून आणते, ओढून नेती. पण आता असं आहे की याला सवय पडली इडली, त्याला दूध वेळेवर भेटतं, भूक लागली का खायला पण भेटतं. आणि ते आळसेले, त्याला उड्या मारायला शिकवती, त्याला हे करायला शिकवती. ते नको म्हणतं, ते आळसेल तो म्हणतो नाही मला घरातच बसायचं. आणि ती आरडत राहते बाहेर. चला आता मी सर्व तयारी केलेली आहे, इकडे झालेली आहे. पटकन आता काय करते, भाजी करून घेते. काय मांजराच्या पिल्लाला ट्रायपॉड आवडतं नाही, त्याला ते खेळायला आवडतं, ते चावत राहतं. आणि आता त्याला बटाट्याची भाजी करून घेते, म्हणजे चटणी, आम्ही याला चटणी म्हणतो बरं का. आता बघते दुपारी ना साफसूफ करते हे सर्व अंगणातलं. तसं काही गवत नाही उगवलं एवढा पाऊस झाला तरी. पण आता ऊन पडायची चांगली कडकडीत, म्हणजे कडकडीत ऊन पडायची मी वाट पाहते. कारण आहे ना मग पटापटा कामं उरकून घ्यावं लागेल. याच्यासाठीच मी अगोदरपासून सुरुवात केली होती. मला माहिती पुढं काही ना काही गोंधळ होईल, म्हणूनच बरंचसं मी काम हे घरातलं उरकून घेतलं आहे. आणि तसंही झालं आता कपाटावरून काही टेन्शन नाही आहे. पण इकडची किचनमधली स्वयंपाकखोली राहिलेली आहे मला, म्हणजे भिंत राहिलेली आहे साफ करायची.
आता हे मी ज्यावेळेस ढोशाचं भिजत घातलं होतं ना त्यावेळेस फक्त सोडा टाकला होता, पण आता ज्यावेळेस मी करायला घेते ना त्यावेळेस मीठ टाकलं. कारण काय, मग मीठ अगोदरच टाकलं ना, जे फुगलेलं पीठ आहे ना ते जास्त फुगत नाही, ते आणखीन दबलं जातं. आता कधीही पहिला डोसा करताना आहे ना हे जरा एवढा व्यवस्थित येतच नाही. आणि हे नेहमी माझं म्हणजे फक्त हा तवा डोसा ज्यावेळेस असतो ना त्यावेळेसच मी काढत असते तवा, इतर वेळेस नाही. आता पहिला झाला, दुसरा झाला, तसं ते पीठ थोडंसं घट्ट होतं. असं मला वाटलं थोडंसं पाणी टाकून आहे ना आणखीन पातळ करा, म्हणजे छानपैकी पसरलं जाईल. आता याच्यातले टेस्ट करायला मी अक्काला देते 1-2. तसं आता तिचाही स्वयंपाक झालेला आहे, पण तिला फोन करून विचारते हवेत का, म्हणजे मग फोन म्हणजे आता घरी जाईपर्यंत आता अक्का त्यांना पण टेस्ट करायला देते मी. आणि मी काय आता स्वयंपाक नाही करणार, ढोशावरच राहणार आहे. अक्काची चालू आहे साफसफाई. आता उद्या घट बसणार आहे, त्याच्यामुळं सगळं देवघर स्वच्छ करून राहिलेली आहे. सगळं जळमटं काढले वरतीपर्यंत. ते काय आहे फक्त चाचणं वगैरे त्याच्यामुळं किंवा पोळी होतात त्याच्यामुळं ती जळमटं होतं. हात पण एवढा वर काही जात नाही तिचं. तर हे स्वच्छ सगळं झालेलं आहे आणि आता हे पण स्वच्छ करते. आणि इकडचं तर हा सगळा तिने पसारा काढला आहे. आता हे देव ते घासायचे असतील का काका, स्वच्छता होऊ राहिलेली आहे. आणि आज आहे रविवारचा बाजार. मी दिलाय टिपून काही काही भाज्या आणायच्या. आता अर्थात म्हणजे काका त्यांना तर उपवास आहे, पण मी नाही धरत उपवास, मी नाही करत. हे असे मस्त सीताफळं किती खाल्ले मी. त्या दिवशी बहीण आली होती, बहिणीला मस्त खूप मोठी पिशवी भरून दिली, तरी पण अजून आहे. आणि सकाळी चिक्कू काढले मी. तर एखादं का होईना रोज असं सीताफळ खाल्लं जातंच. आता हे काय पिकत मी कुठं नाही घातले, इथंच ठेवलेले आहे ही शोकेशवर. कसं आहे आता पत्रा पण गरम होतं आहे, ऊन पण पडव राहिलेलं आहे, तर ते असे मस्तपैकी पिकून जातील. सकाळची चिक्कू पण असेच ठेवलेले आहे याच्यावर.